बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी आंधळी कोशिंबीर भाग 6. बडी भाभी, इकडे तर या. काय ग पुष्पा? बडी भाभी बाहेर येत म्हणाली. पुष्पानं चमेलीच्या टोपलीभर कळ्या तोडून आणल्या होत्या. हातात सुई दोरा घेऊन ते एक एक कळी गुंफत होती. अगं बाई, एवढ्या माळांचं काय करणार तू? तुम्ही पाळण्यावर बसा तर मी एक गंमत करणार आहे. पण सांगशील की नाही? आत्ताच सांगितलं तर गंमत निघून जायची. आज घरी कोणीच नाही. आज लग्नाला गेलीत ना सारी. तू पण जायचं होतंस पुष्पा. एकतर लग्नाला जाण्यात मला इंटरेस्ट नाही. शिवाय तुम्ही एकट्याच. तेव्हा मनात ठरवून टाकलं जायचं नाही म्हणून. आणि मग डोकेदुखीचं निमित्त केलं. तशी माताजींना माझी डोकेदुखी झाली. धनराज यायची वेळ नव्हती किंवा घरात कोणी येण्याची शक्यताही नव्हती म्हणून पुष्पा बोलली. पण कामासाठी घरी आलेल्या धनराजच्या कानावर ते शब्द पडले आणि तो कमालीचा अस्वस्थ झाला. सांगितलेल्या कामाची गरज त्याला वाटेना. तो खांबाला टेकून जमिनीवर बसला. भल्या मोठ्या खांबामुळे तो कोणाला दिसत नव्हता. त्यामुळे पुष्पाचे शब्द कानावर पडत होते. बडी भाभी, असं काय चुकतंय हो माझ्याकडून? खूप प्रयत्न करते हो, पण माताजी माझं काही ऐकतच नाहीत. मला काही सुचत नाही. धनराजला स्वतःलाच हुंदका आला. टचकन त्याच्या डोळ्यातून पाण्याचे 2 थेंब गालावर ओघळले. खरं तर रडणं पुरुषार्थाला शोभेचं नाही, हे मनाच्या दुबळेपणाचं लक्षण आहे. मनाचा कमकुवतपणा आहे हे सारं माहीत असून देखील पुष्पाचे शब्द ऐकल्यावर मनाचा बांध तुटला. भावभावना एकत्र जपून त्या सहन करताना कधीतरी हा आवेश संपतो आणि नुसतंच अगतिकपणे डोळ्यातून 2 थेंब बाहेर येतात असं त्याला वाटलं. अजून संध्याकाळ व्हायला बराच अवकाश होता. चमेलीच्या कळ्या कोणीतरी तोडून द्यायचं. मग पुष्पा रोज सर्वांसाठी गजरे करायची. अगदी भरघोस गजरे. तिच्या भल्या मोठ्या अंबाड्याला त्या गजऱ्याची शोभा यायची. पण माताजीला ते केसच मुळात आवडत नव्हते. ती म्हणायची, नाही तिथे वाढ, नाही तिथे खुरटेपणा. या केसांनी तुझी उंचीच खाऊन टाकली. असे केस काय कामाचे? खरं तर माताजींचे केस फारच लहान. त्या केसांची वेणी कधी शोभली नाही ना कधी अंबाडा. पण तिच्या घुंगटामुळे ते कधीच कोणाच्या लक्षात आलं नाही. पुष्पाचे एवढे दाट आणि लांबलचक केस पाहताना आनंदानं तिनं म्हणायला हवं होतं, पुष्पा, केस हे सुद्धा स्त्रीचं अनुपम सौंदर्य आहे. अगं, पौर्णिमेच्या चंद्राला दृष्ट लागू नये म्हणून तर या केसांचा मेघ चेहऱ्यावर असतो. पण माताजींच्या तोंडून असल्या गोष्टीची अपेक्षा करणं चूक आहे हे धनराजला पक्क माहीत होतं. तरीही त्याला वाटायचं घरात नवीन बहू आली आहे. तिला आता प्रेमळपणाने वागवावं. प्रेमळपणे ती वागवेल ही अपेक्षा करणं चूक आहे हेही त्याला माहीत होतं. त्याला आठवला लग्नापूर्वीचा प्रसंग. अगं, तू सारं माझ्या मनातलं ओळखलंस हे ठीक झालं पुष्पा. मनातली गोष्ट ओळखायला सुद्धा मनं जुळावी लागतात. केव्हा आणि कशी ती जुळून आली हे खरं आहे. सीतेनं अग्निपरीक्षा दिली स्वतःच्या पवित्रतेची. रामानं तिला ते अग्निदिव्य करायला लावलं. आज मीही तुला ते अग्निदिव्य करायला लावणार आहे. मी तयार आहे. तू तयार आहेस खरं, पण तुझं अग्निदिव्य पाहायला माझ्या तर मनाची तयारी हवी ना. ते सहन करण्याची, ते पाहण्याची माझ्या मनाची तयारी हवी. त्याला आठवलं माताजींचा स्वभाव. ती पुष्पाला आपली सून करून घ्यायला जन्मात तयार होणार नाही. एकतर तिने स्वतः पसंत केली नाही, हाच तर तिचा केवढा अपमान. त्यात सून सौंदर्यवती असती, धनसंपदा देणारी असती तर कदाचित तिनं स्वतःचा अपमान गिळलाही असता.
पण पुष्पाचे वडील शिक्षक. आजवर सारी नातीगोती जपताना रिकामे झालेले, त्यात मुलीला वकील केलेलं. नुकतंच कुठं त्यांना बरे दिवस आले होते. त्यामुळे त्यांच्याजवळ देण्यासारखं असं काहीच नव्हतं. आणि सौंदर्य तर पुष्पाजवळ नव्हतंच. सहवासानं तिचं सौंदर्य जाणवायचं, तिचा नाद जाणवायचा. हे माताजी कुठे जाणवून घेणार होती? आयुष्यात कोणाच्या मनाचा विचार करायला तिला वेळच कुठे होता? हे सारं आठवून धनराज म्हणाला, पुष्पा, माताजीनं नाही म्हटलं तर हे लग्न होणार नाही. मी तुझ्याविना आयुष्यात कोणाशीही लग्न करणार नाही हे निश्चित. आणि मी शब्दांचा पक्का आहे. कदाचित मला ही नोकरी सोडून पिताजींचे व्यवहार सांभाळायला जावं लागेल आणि तू तिथे आल्यावर घराची मर्यादा, मानपान ह्यात तुझं व्यक्तिमत्व संपून जाईल. हो, पतीच्या ठिकाणी पत्नीनं संपून जाणं ह्याला पत्नीधर्म म्हणतात. पण त्याच्या घरातल्या व्यक्तींसाठी त्याच्या आवडीप्रमाणे वागण्यात माझं सारं आयुष्य संपलं तरी मला धन्य वाटेल. बोलणं सोपं आहे पुष्पा. माणूस 8 दिवस नाटक करू शकतो. धनराज, मी काय सांगू म्हणजे विश्वास पटेल? तुमचे शब्द जीवनाचा अर्थ सांगू शकतात, तर माझं जीवनच शब्दांना अर्थ प्राप्त करून देईल. तुझं पटलं पुष्पा, पण तुला माझ्या जीवनासाठी असा त्रास देणं बरं आहे का, हाच केवढा तरी विचार ग्रासतोय मनाला माझ्या. माझ्यावर तुमचं मनापासून प्रेम आहे ना, तर निश्चयच करा. पुष्पा सौभाग्यवती म्हणूनच तुमच्या वाड्यात येईल. आणि धनराजने मनाशी निश्चय केला. माताजींना शह द्यायचा. आजवरच्या जीवनात शब्दाला प्रतिशब्द दिला नव्हता. आत्ताही बोलायचं नाही. ज्या कांडतांडव होईल ते सहन करायचं. पण पुष्पाविना कोणाला जीवनाधार बनवायचं नाही. बडीभाबीची मदत होणं शक्य नाही. पिताजी आपली असमर्थता प्रकट करतील. बाकी नाण्याजीच्या शब्दांना तर वजनच नाही. एवढ्या मोठ्या वाड्यात ते विरून जातील. काहीही होऊ दे, पण आपला निश्चय कायमच ठेवायचा. धनराजनं माताजी आणि पिताजींना पत्र लिहिलं. पत्ता पिताजींचा असल्यामुळे प्रथम दिवाणजीने त्यांच्या हातात दिलं आणि दुसऱ्याच दिवशी पिताजी आले. काही वर्षांपूर्वी बडेभाईच्या मृत्यूनं खचलेलं मन परिस्थितीनं सावरलं होतं. अतिशय उत्साहानं ते जिना चढत हाक मारत होते, धनराज, धनराज, विजय. अचानक त्यांना पाहून धनराजही चमकला. मनात सूक्ष्म भीतीची लकीर उमटली. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंदी भाव पाहताच धनराज फुलून आला. पिताजींच्या चरणांना स्पर्श करत म्हणाला, माताजी कुठे आहे? अरे, तुझ्या माताजीला अजून पत्र दाखवलंच कुठे? मीच वाचलं आणि मला राहवलं गेलं नाही. बेटा, किती दिवसांपासून मी तुझ्या लग्नाची वाट पाहतोय रे. आज माझ्या मनासारखं होईल. धनराज, खूप आनंद झालाय मला. हे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरारलं. अरे, किती दिवसांपासून रांगत्या बाळकृष्णाची पावलं अंगणात रांगताना मला दिसत होती. तेव्हाच वाटलं काहीतरी शुभ शकून असेल. तुझं पत्र मिळालं आणि तडक निघालो. बहू कुठे आहे? या प्रश्नाला उत्तर देताना त्याला वाटलं पुढे ते विचारतील बहू कशी आहे. तेव्हा तिला पाहताना त्यांची प्रचंड निराशा होईल. या अगोदरच कल्पना दिलेली बरी, म्हणजे जो स्फोट व्हायचा तो इथेच होईल. या उद्देशानं तो काही म्हणणार तोच पिताजी म्हणाले, धनराज, बहू तुला पसंत आहे, मग मलाही पसंत आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य बघणंच खरं जरुरी आहे. तुझ्या सहवासात तिचं सोनच झालं असणार. तेव्हा डोळे झाकून बहू पसंत आहे बेटा. तू काळजी करू नकोस. तुझ्या विलंबानं येणाऱ्या उत्तरानं मी समजलो तुला काय म्हणायचंय ते. बहू दाखवशील ना धनराज? धनराजला भरून आलं. पिताजींचे पाय घट्ट धरत तो म्हणाला, पिताजी, पिताजी. त्याला वर उचलून घेत ते म्हणाले, बेटा,
तुला तुझ्या जीवनात सदा सुख शांती मिळो. पिताजी पुढे काही बोलणार तोच हाक ऐकू आली. विजय. पुष्पाचा चिरपरिचित आवाज ऐकून तो चमकला. पिताजीनं बरोबर ओळखलं. डोळ्यांनीच ते म्हणाले, मला कळलं बरं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता दाटून आली होती. विजय बहुधा धावत खाली गेला असावा. त्याविना रोज धडपडत येणारी पुष्पा आवाज न करता जिना चढून वर आली होती. तिनं डोक्यावरून पदर घेतला होता. 2 शेपटे एकत्र करून आंबाडा घातला होता. आल्या आल्या धनराजनं प्रथमच सांगून टाकलं, पिताजी आले आहेत. तिनं पटकन येऊन त्यांचे पाय धरले आणि म्हटलं, पिताजी, खूप दिवसांपासून तुम्हाला पाहायची इच्छा होती. तिचा नादमधुर आवाज ऐकता देवळातल्या घंटिका वाजल्याचा भास त्यांना झाला. तिला दोन्ही हाताने उठवत ते म्हणाले, बहू. आणि त्यांना एकाएकी भरून आलं. कदाचित बडेभाईंच्या बायकोची त्यांना काळजी घेता आली नव्हती. त्याचं दुःख जिवारी होतं. ते डोळ्यावाटे बाहेर पडलं असावं कदाचित, असं धनराजला वाटलं. पण काही क्षणात स्वतःला सावरून ते हसत म्हणाले, आजवर कृष्ण काळा आणि राधा गोरी असं मानलं जात होतं, पण आज उलटच झालंय. राधेचा रंग माझ्या कृष्णानं घेतलाय आणि राधा झाली आहे श्यामल. हो, श्यामलच. पण बेटी, काळजी करू नकोस. अगं, कृष्णाच्या रंगात राधा इतकी मिसळली की तिला वेगळा रंगच उरला नाही. खरं ना हे? पुष्पाला एकदम हलकं वाटलं. डोळ्यात आनंदानं पाणी चमकलं. अरे वा, मेहंदीच्या हिरव्या काळ्या पानावर सुंदर दिसावेत असे दवबिंदू बहूच्या डोळ्यानं चोरलेत वाटतं. म्हणजे धनराज, तुझी पत्नी जादूगर दिसते, चोर दरोडेखोर ही दिसते. बघ ना, पाहता पाहता माझ्याही हृदयात दरोडा घातला. जप रे बाबा तिला. आणि ते आपल्या खोलीत गेले. धनराजला पिताजींच्या मनाची कल्पना आली. 2 दिवस पिताजी तिथे होते तोवर धनराजला वाटत होतं, हा आनंद, ही खरी स्वर्गीय सुखाची कल्पना. जाताना पुष्पाला मनापासून आशीर्वाद देत ते म्हणाले, ह्या रजनीगंधाच्या फुलाला आमच्या घरात जपायला हवंय. बेटी, तू आपल्या नादमधुर आवाजानं सर्वांना जिंकशील असं मला वाटतं. धनराजला खरंच छान जोडी मिळाली. खांबाला टेकून बसल्या धनराजला सारं काही आठवत होतं. पिताजींच्या सहवासात मिळालेल्या आनंदाला केवळ 8च दिवसांनी ग्रहण लागलं. चंद्राला लागलेलं ग्रहण सुटतं तसं हेही ग्रहण अल्पावधीत सुटेल असं त्याला वाटत होतं. त्या दिवसानंतर 8च दिवसांनी माताजी आली होती. आल्या आल्या ती म्हणाली, पत्र मिळालं, पण तू लग्न ठरवलंस हे खरं का? पत्र कोणी खोटं लिहिल का? मला प्रश्नाचं उत्तर हवंय, प्रश्न नकोत. खरं आहे, माझं लग्न ठरलं आहे असंच ना? पण धनराज, तू चुकलास असं नाही वाटत तुला? कसं काय? पुन्हा प्रश्न? प्रश्नाचं उत्तर हवंय. माताजीने आल्या आल्या प्रश्नाची तोप लावली होती. माताजीला शक्यतो दुखवू नये असं त्याला वाटत होतं. पण माताजीचा राग अनावर झाला स्पष्ट दिसत होता. तिच्या बहुविषयीच्या कल्पना तिनं अनेक वेळा बोलून दाखवल्या होत्या. सौंदर्यवती आणि धनवती सून तिला हवी होती. आणि खरं तर तिनं अजून पुष्पाविषयी काहीच विचारलं नव्हतं. तिचा खरा राग सध्या तरी तिचा सून पाहण्याचा अधिकार काढून घेतल्यामुळं होता. धनराजला काळजी तर पुढचीच होती. एकामागे एक प्रश्नांची मालिका सुरू झाल्यावर उत्तरं देणं त्याला शक्य होणार नव्हतं. तो शांतपणे म्हणाला, माताजी, तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारं हे लग्न नाही याचं वाईट वाटतं, पण तू आम्हाला आशीर्वाद देशील अशी खात्री आहे. धनराजच्या अर्जवी शब्दानं आणि बहुला पाहायच्या कल्पनेनं माताजी जरा नरमली. थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलून झाल्यावरती म्हणाली, विजय, बहुला बघायला जायची तयारी कर. रामबाई, शिवप्रसाद, तुम्ही चला.
आणि रामबाई, बहूसाठी आणलेला चंद्रहार दाखव ग धनराजला. धनराजला बरं वाटलं. चला, प्रथम सुनमुख पाहायची सुरुवात तर मोठ्या समारंभपूर्वक होते. कितीही सुधारणेचा आव आणला तरी शेवटी सारं परंपरागत रीतीनंच पार पडावं असंच प्रत्येकाच्या मनात असतं. माताजी प्रथेनुसार सारं काही करणार हे पाहून धनराज सुखावला. रामबाईंनी चंद्रहाराची पेटी धनराजजवळ दिली. धनराजने ती उघडली. 4 पदरी चंद्रहार चमकत होता. स्त्रियांचे दागिने कोणते असतात ते आजवर कधी ठाऊकच नव्हतं, पण चंद्रहार पाहता स्त्रियांना दागिने हवेत असं त्याला वाटलं. पुष्पाच्या गळ्यात हा चंद्रहार खुलून दिसेल असा विचार त्याच्या मनात आला. विजयसह माताजी निघाली तेव्हा त्याला वाटलं असावं, माताजी, पुष्पा सुंदर नाही बरं, पण तिची विद्वत्ता पहा, तिचा नाद ऐका, तिची विचारशीलता पहा. पण तो काहीच बोलू शकला नाही. येणाऱ्या तुफानाला तोंड देण्यासाठी तो सिद्ध झाला. विचाराच्या तंद्रीत तो पलंगावर आडवा झाला तेव्हा दुपार टळून गेली होती. घराकडे परतणाऱ्या कामकरी स्त्रिया नेहमीप्रमाणे भराभर जात होत्या. त्यांची रोजची ठराविक बोलणी ऐकू येत होती. दूरवर क्षितिजाकडे सूर्याचा रथ निघाला होता. कसा कोण जाणे, पण आज रविराज खास मूडमध्ये दिसत नव्हते. काहीतरी बिनसलं होतं. पहाटे असणारी उषा दिवसभर अगदी एकाकी अवस्थेत रविराजला सोडून गेली होती. तिचं हे नेहमीचंच झालं होतं. त्यामुळं सारा दिवस वाट पाहूनही जेव्हा उषा आली नाही तेव्हा क्षणोक्षणी वाढत जाणाऱ्या रागानं दुपारनंतर अधिकच उग्र रूप धारण केलं होतं. आता रविराजचा जगावर राग नव्हता. बाह्यरूप शांत झालं होतं, पण अंतर्मनात उठलेला दाह डोळ्यातून बाहेर पडत होता. त्याचे चटके त्यांचे त्यांनाच केवळ बसत होते. क्षितिजाशी रेंगाळणारा रथ पाहून त्यांना अजूनही उषा येईल ही अपेक्षा होती. पण जेव्हा तसं घडलं नाही तेव्हा गौरवर्णाचे रविराज रागाने लाल झाले आणि वायुवेगात क्षितिजाच्या पार निघून गेले. ते गेले आणि सारं सारं उदास धुरकट वाटायला लागलं. सारीच चिडीचुप्प झाली. जिन्यावर दान दान पावलं वाजली आणि धनराज आपल्या तंद्रीतून जागा झाला. आल्या आल्या माताजी रामबाईला म्हणाली, तयारी कर रामबाई, जायला हवं. विजयला काय बोलावं सुचत नव्हतं. तो म्हणाला, माताजी, भाईंचं मत घे ना. मला कोणाचं मत विचारायची सवय नाही. रागाने तनतनत माताजी बोलत होती. बोलताना चेहरा लाल झाला होता. गौरवर्णाचा झालेला तांबूस वर्ण अधिकच खुलून दिसत होता. एरवी विजयला सुद्धा आईच्या सौंदर्याचा अभिमान होता, पण आज तो सुद्धा गप्प झाला होता. कोणीच काही बोलत नाहीसं पाहून माताजी म्हणाली, मला मुलगी पसंत नाही. काही वेळ धनराज गप्प बसला. हे सारं अपेक्षित असूनही त्याला वाईट वाटलं. स्वतःला सावरत तो म्हणाला, मुलगी मला पसंत आहे. तुला मुलगी पसंत नाही तर ठीक आहे. मी जन्मभर तसाच राहीन. धनराज असं काही बोलेल असं मातारामजीला वाटलंच नव्हतं. ती एकदम चमकलीच. धनराजच्या बाबतीत आपलं काही एक चालणार नाही हे तिच्या लक्षात आलं. रामबाईकडे पाहत ती विजयला म्हणाली, विजय, तुझ्या भाईला सांग हवं ते कर म्हणावं. माताजी रागावून गेली आणि आणलेला चंद्रहारही घेऊन गेली. धनराज मनात समजला. माताजी गेल्यावर अत्यंत उदास मनस्थितीत पुष्पा आली. तिला पाहताच विजय म्हणाला, पुष्पा भाभी, आम्ही सारी तुझ्या बाजूने आहोत. आमच्यासाठी तरी तू आमच्यावर रागावू नकोस ग. पुष्पाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. विजय भाई, मी काय करू? तुम्ही मला भाभी म्हणून बांधून टाकलं. तुमच्या भाईंनी मला सांगितलं, आमच्या घरी तुझा निभाव नाही. तुमच्या पिताजींना सोडवत नाही तर माताजींपुढं उभं राहण्याची हिंमत नाही. विजय म्हणाला, भाभी, तू आमच्याकडे ये. तुझ्यासाठी आम्ही जीवाचं रान करू. तुझ्या दुःखात आम्हीही राहू. आणि भाभी, माताजी तुझ्या सहवासात सारं विसरून जातील. हो, पण विजय,
आत्तापर्यंत मीही थोडा आशा बाळगून होतो, पण पण विचारांती वाटतं आपल्या सुखासाठी उगीच तिला जन्मभराचा कारावास देऊ नये. तिच्या बुद्धिमत्तेला वाव असलेलं क्षेत्र सोडून जिथे बुद्धिमत्ता गहाण टाकली जाते अशा ठिकाणी तिने येऊच नये. पुष्पा हे गुपचूप ऐकत होती. धनराजने पुष्पाकडं पाहिलं. पुष्पा खाली मान घालून उभी होती. थकून ती तिथेच बसली. कोणीच काही बोलत नव्हतं. बऱ्याच वेळानं तिनं धनराजकडं पाहत म्हटलं, तुम्ही एखाद्या सुंदर मुलीशी लग्न कराल का? त्याच्याशी तुला काय करायचंय? प्रश्नाचं उत्तर हवंय मला. कराल ना लग्न? कदाचित करेन, कदाचित नाही. शक्य नाही धनराज, हे शक्य नाही. मोठ्या माणसाचं मन त्याच्या शब्दांपेक्षाही उदात्त असतं. तुम्ही कधीही माझ्याशिवाय इतरत्र लग्नाचा विचारही करणार नाहीत. खरं ना? तुम्हा सर्वांसाठी नाही, पण माझ्यासाठीही मी इतरांचा विचारच करू शकत नाही. 2 वर्ष झाली होती या गोष्टीला. सर्वांच्या आणि विशेषतः धनराजच्या आग्रहाने पुष्पा या घरात आली. त्याच्या आईवडिलांनी जावई आणि मुलीपेक्षा केवळ माताजींचा मान राखून जास्तीत जास्त भेटवस्तू त्यांना दिल्या होत्या. प्रतिष्ठेसाठी लग्नात घातलेले हिऱ्या मानकांचे दागिने नंतर काढून घेतले होते. मंगळसूत्राशिवाय तिच्या अंगावर दागिना नव्हता. कोणी कधी विचारलंच तर माताजी उत्तर देत, शिकलेल्या मुलींना दागिन्यांची आवड नसते आणि समजा घातले तरी सुंदर दिसायला हवेत. कोणीतरी म्हणायचं, तुमच्या बहूचे डोळे मोठे प्रेमळ आहेत हो, अगदी निरागस भाव आहे त्यात. तुमची बहू सावळी आहे म्हणून काय झालं, हुशार आहे हो, तशी दिसायलाही बरी आहे. पण सांगू का? पानाचा तोबरा तोंडात भरत माताजी म्हणायच्या, बरी आहे बहू, पण मदनाला मिळाली रस्त्यावरची भिकारीनच ना, जोडी तरी शोभते का? ऐकणारी थक्क व्हायची. तशी पुष्पाला या साऱ्याची ऐकून ऐकून सवय झाली होती, पण मनावर कुठेतरी आघात व्हायचा. धनराजनं थोडं जरी काही म्हटलं की पुष्पाच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहायच्या. जेव्हा पाहावं तेव्हा तुझं रडणं मनाला पटत नाही हे. धनराजला आलेला राग शक्यतो प्रकट न करता एकदा असंच तो म्हणाला, काय करू हो, डोळे भरून येतात. तिनं असं काही अर्थतेनं म्हटलं की धनराजचं उरलं सुरलं अवसान जायचं आणि तिला जवळ घेत तो म्हणायचा, अगं वेडाबाई, इतकं हळवं राहून कसं बरं चालेल? कोणी मला घरात बोललं तर विशेष वाटत नाही हो, पण बाहेरच्या माणसांसमोर. अगं पण ऐकणाऱ्याला कळतं का नाही? तेवढा तो विचार करतो का? मातांजीबरोबर कुठं जावंसं वाटत नाही मला. पूर्वी त्या न्यायच्या नाहीत, आता मुद्दाम नेतात आणि प्रत्येक क्षणाला माझं ऊन काढण्याची संधी सोडत नाहीत. सांगा ना मग, त्यात माझं काय चुकतं? खरं तर तिचं काहीही चुकत नव्हतंच. तिनेही आपली दिनचर्या बदलली होती. कुठे ती 2 शेपटे घालून दान दान पावलं वाजवत धावत पळत येणारी पुष्पा आणि कुठं ही आजची पुष्पा. मॅजिस्ट्रेटच्या खुर्चीवर बसून न्याय देणारी पुष्पा अगतिक होऊन धनराजला न्याय मागत होती, पण धनराज न्याय देऊ शकत नव्हता. लग्न होण्यापूर्वीच पिताजींनी त्याला विनंती केली होती, लग्नानंतर इथेच येऊन राहायचं, इथलं काम सांभाळायचं. त्यामुळं सारं सोडून धनराज आणि पुष्पा ह्या कैदेत आले होते. कैद सोडवून बाहेर पडणं धनराजला अशक्य नव्हतं, पण पिताजींची माया, बडी भाभीविषयी कर्तव्याची ओढ आणि धनराजविषयीची स्वतःची ओढ त्याला इथेच राहायला बाध्य करत होती. बडी भाभीची झालेली छळ कथा नानी आजीने सांगितली होतीच. आता बडी भाभीला सोडून जायचं नाही असंच त्यानंही ठरवलं होतं. पण जेव्हा पुष्पाच्या मनाचा असह्य कोंडमारा व्हायचा तेव्हा ती विचारायची, माझं काय चुकलं? हा प्रश्न 2 वर्षात कितीदा तरी चर्चेला गेला होता. आताही तिला जवळ घेत धनराज म्हणाला, हे असंच चालणार आहे. याला उत्तर मी तरी काय देऊ? सांग, मी काय करू?
सांग, चलायचं पुण्याला? नाही, नाही, हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? नाही, एकदा सासरी आलेली, भरलेल्या कुटुंबात आलेली स्त्री काय अशी बाहेर जाईल? अगं पण मी आहे ना. तसं नाही, मला हे घर हवं, सारी माणसं हवीत. अगं वेडे, त्यासाठीच एवढं भोगावं लागतं. भोगीन मी. काय भोगणार? तुझं कोमल मन क्षणाक्षणाला हळवं होतं. तुडुंब भरलेले भावनाजलाने परिपूर्ण असलेले डोळे पाहता पाहता बरसू लागतात. आणि मग सारी रात्र खराब होते. असंच ना? पुष्पा म्हणाली. रात्र ही सुखाची, आनंदाची आणि मिलनाची असते. त्याला जर प्रथमच काजळबोट लावलं तर उदासीन होते ती. मला माहीत आहे पुष्पा, तुला बरंच सहन करावं लागतंय. तुझ्यापेक्षा वैधव्याची जागती मशाल घेऊन बडी भाभी कशी जळत असेल सांग. पुष्पाने आपले डोळे पुसले. स्वतःला सावरती धनराजच्या जवळ सरकली. त्याच्या कानावरच्या केसात बोटं फिरवत ती म्हणाली, एक विचारू? विचार ना. रडू केव्हा म्हणून विचारणार असशील? छट, आजपासून रडणं सोडलं. खरंच? खरंच, अगदी तुमची शपथ. धनराजने तिला आवेगानं जवळ ओढलं. त्या स्पर्शात केवढा तरी दिलासा होता. पुष्पाला केवढा तरी आधार वाटला. तिच्या मनात आलं, आपण उगीच त्रास करून घेतो. बडी भाभी कसं सहारं काही देवाच्या कृपेने होतंय असं म्हणून प्राप्त परिस्थितीला तोंड देते, तसं आपणही द्यायला हवं. उगीच रडून धनराजला त्रास देण्यात काय अर्थ? लग्नापूर्वी धनराजने कमी वेळा का मोडता घातला? पण आपण आदर्श संसाराच्या कल्पनेने भारले गेलो. वाटत होतं माताजीनं आपल्या सहवासाने आपलंसं करू, पण 2 वर्षात ते शक्य झालं नव्हतं. कारण त्यांचा राग एकट्या पुष्पावर नव्हता, तर आपल्या मनाने लग्न करणाऱ्या धनराजवरही प्रचंड राग होता. आणि तो राग एकट्या पुष्पावर निघत होता हे तिला समजून चुकलं होतं. अरे, तुला काही विचारायचं होतं ना? हो, पण राग नाही ना येणार? आणि समजा आला तर? तर मी विचारणारच नाही. बरं विचार, मी रागावणार नाही. पहा बरं. अगं विचार तर. मध्यरात्र चढते आहे, पुन्हा सकाळी उठायचं असतं तुला, तेव्हा पटकन विचार आणि झोप बरं. बडी भाभी एकटीच राहते तेव्हा तिला काही वाटत नसेल का हो? वाटत असेल, पण एकदा मनावर निग्रह केला तर काही कठीण नाही. भाभी नियंत्रण ठेवून आहे हे तिच्या वागण्या बोलण्यावरून कळत नाही? ते कळतं, पण केव्हा तरी मनात वाटतच असेल ना की आपल्याला मायेचा स्पर्श व्हावा. मनाची भूक निग्रहाने भागवता येईल, पण शरीराची भूक भागवणं फार कठीण आहे. समजा एखाद वेळेस तिच्या मनात विचार आले, शरीर प्रवृत्त झालं, तरी काय करणार आहे ती? कुलीन स्त्री वाम मार्गाला जात नाही. पण मग मला हेच म्हणायचंय की ऐन तारुण्यात तिनं वैराग्याची दीक्षा घ्यावी. ती तिने स्वतः घेतली आहे, पण तुम्ही कधी तिच्यासाठी प्रयत्न केलाय? काय करायचं होतं? तिचं स्वतःवर प्रचंड नियंत्रण आहे. रूढीविरुद्ध जाणारी ती स्त्री नाही. तीच काय, पण तुला देखील जेव्हा मी म्हणतो हे घर सोडून जाऊया, तर कितीही त्रास सोसून या घरात राहायचा तुझा हट्ट आहे. कारण या घराशी तुझ्या भावना निगडीत झाल्या आहेत, हो ना? खरं हे. तरीही मला वाटतं बडी भाभीचा तुम्ही तरी विचार करायला हवा होता. म्हणजे काय करायला हवं होतं मी? बडी भाभीशी लग्न करून तुम्ही अधिक सुखी झाला असतात. कसं शक्य होतं? असं म्हणत असतानाच धनराजला मागे घडलेले दोन्ही प्रसंग आठवले. बडी भाभीची इज्जत करा, हे शब्द कानात घुमले. पुष्पाला सहारं काही सांगावं असं त्याच्या मनात आलं, पण तो गप्प बसला. पुष्पा बोलतच होती. बडी भाभी सुंदर आहे. तिला सौभाग्य दिलं असतं तर माताजी खुश झाल्या असत्या. बडी भाभी अशी वैरागी राहिली नसती आणि तुम्हीही सुखी झाला असतात.
बरं बरं, झोप आता. धनराजने लाईट ऑफ केला तेव्हा मध्यरात्र खिडकीतून जमिनीवर उतरली होती. अत्यंत स्तब्ध वातावरण पसरलं होतं. अतीव समाधानाने रात्र हसत होती. त्यानंतर मात्र पुष्पा उदास झाली नव्हती. घरातल्या सर्व कामाची जबाबदारी तिने समर्थपणे पेलली होती. पण माताजीच्या तोंडून कौतुकाचा चकार शब्द उच्चारला जात नव्हता. जणू ह्या गुन्ह्याला जन्मभराचं प्रायश्चित्त होतं. पुष्पा हरिविजयसाठी पिताजींसाठी नको इतके कष्ट घेत होती. बडीभाबींसाठी ती सखी झाली होती. तिचं हे रूप तिच्या स्वभावाविरुद्ध घडलं होतं. ही किमया तिला कशी साधली होती. दिवसभर तिचा नाद साऱ्या खोल्यात भरून उरायचा. धनराजला वाटलं तिने माताजीबाबतही स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं असावं. पण आजचा बडीभाबीशी होणारा संवाद ऐकला आणि धनराज मनातून कोसळलाच. पुष्पाच्या उरातील खंत तिला आतून पोखरते आहे हे त्याला कळून चुकलं. बडीभाबी तिला समजावत होती. समजावता समजावता स्वतःचे डोळे पुसत होती. बऱ्याच वेळाने बडीभाबी म्हणाली, आण तुझे गजरे, तुला आज वनराणी सारखं सजवून टाकते. चल ये पाळण्यावर बस. नाही नाही, फुलांनी सजून पाळण्यावर बसायचं भाग्यही दिसत नाही माझ्या नशिबात. हे वाक्य धनराजने ऐकलं मात्र आणि तो उभा कोसळला. बडीबाबी म्हणत होती, अगं वेडे, निसर्गाने एखाद्याला उशिरा देऊ केलं असेल तर वाट पहा आणि समजा नसेल भाग्यात तर त्यासाठी वाईट काय वाटायचं. सारी झाडं फळत नसतात म्हणून काय त्यांनी जगू नये. अगं अशा झाडांनी दुसऱ्यांना सावली द्यायला जगायला हवं, खरं ना. आणि पुष्पा, केवळ 2च वर्षात इतकं निराश होऊ नकोस. बडी भाभी, आज मी तुम्हाला सजवणार. नियतीनं केलेली क्रूर थट्टा पाहून तुलाही थट्टा करावीशी वाटली का. नाही बडी भाभी, कोणी नाही घरी तर केसात फुलं माळायला काय हरकत आहे. नाही पुष्पा, मनाचे लगाम सैल सोडायला नको नको. कितीतरी वेळ त्या दोघी एकमेकींना समजवत होत्या. बिचारी फुलं आपल्याला कोणाचा शृंगार करायचा आहे ह्याचा विचार करीत होती, तर धनराज विषण्ण झाला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.